असावरी 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 तू सावर स्वतःला आधी शांत हो बरं. कशी शांत हो मी सांगा ना. तुम्ही बघितलं ना माझ्या बाबड्याची काय अवस्था झाली आहे. काय हाल करून घेतलेत त्याने स्वतःचे. एका दिवसात काय झालं हो त्याचं. काही खाल्लं नाही त्यांनी. तो ज्यूस दिला होता तो सुद्धा प्यायला नाही. सगळी चूक ना माझी आहे. मी मारायला नको होतं त्याला. अहो स्वतःच्या 30 वर्षाच्या मुलाच्या अंगावर कोणी हात उचलतं का. माझा बाबड्या छोटा होता ना तेव्हा कधी साधी चापट सुद्धा नाही मारली मी त्याला. मी रागाच्या भरात माझ्या मुलाच्या मुस्काटात मारली. तू आधी शांत हो. आपल्याला सोहमला काही करून समजवायचंय, त्याला घरी घेऊन जायचंय ना. खरंय तुमचं पण शुभ्राने माफी मागितल्याशिवाय तो घरी यायला तयारच नाही. मलाही कळेन असं झालंय. खरं तर शुभ्राची काही चूक नाहीये. तिने काही केलेलं नाहीये. मला माहितीये शुभ्राची चूक नाहीये. चूक माझी आहे. पण मी काय करू. आता ह्या क्षणी मला सोहमनी माझ्या बरोबर घरी आलं पाहिजे याशिवाय दुसरं काही सुचत नाहीये हो. मी त्याला सोडून गेले आणि उद्या त्याला काही झालं ना मी जगूच नाही शकणार. आणि मी ओळखते माझ्या सोहमला. हे सगळं झाल्यावरती ना त्यांनी सगळा राग स्वतःवरती काढला असणार. स्वतःला खूप त्रास करून घेतला असेल त्यांनी. कुठे राहिला असेल. काय केलं असेल त्यांनी. आपलं नशीब बलवत्तर म्हणून निखिलला सापडला तो. मी नाही सोहमला पुन्हा गमावू शकत. मी काय करू मला खरंच सुचत नाहीये. मी माफी मागून त्याचं समाधान झालं असतं ना तर मी 1000 वेळा त्याची माफी मागितली असती. पण तो हट्टी आहे. शुभ्राने माफी मागितली असं तो घरात येणार नाही. आपण शुभ्रालाही सांगू शकत नाही ना की तू त्याची माफी माग, कारण तो अडून बसलाय. मग काय करायचं. सोहमला इकडेच राहून द्यायचं का. मी विसरून जायचं का माझ्या मुलाला. मी एक काम करू का. मी शुभ्राशी बोलून बघू. नाही, कुणीतरी नमतं घ्यायला हवंय हे मला मान्य आहे. पण ते शुभ्रानेच घ्यायला हवं. असं आपण तिच्यावर जबरदस्ती नाही ना करू शकत. मला माहिती आहे. मला नाही शुभ्राला सांगायचंय की तू त्याची माफी माग म्हणून. कारण खरंच तिची काही चूक नाहीये. मी ना शुभ्राला समजावून सांगायचा प्रयत्न करते की एकाने कोणीतरी नमतं घ्यायला हवं ना. माफ करायला हवं की नाही. मला सांगा राग महत्वाचा की शेवटी आपलं माणूस महत्वाचं. एका चारेला दुसऱ्याने कार्य म्हटलं तर वाद वाढतच जाईल. काय मलाही काही कळेना असं झालंय. सोहम तर काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. आपण असं करूया, आपण शुभ्राला सांगून बघूया. मग तिचा निर्णय तिला घेऊ दे. तुम्ही हे कराल का प्लीज. मी जाते. मी शुभ्राशी बोलून बघायचा प्रयत्न करते. तुम्ही सोहमला सोडून कुठे जाऊ नका. हा तुम्ही सोहमला तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका. हो, तू काळजी कर. तू नीट जा आणि शांत हो. हा असा उपडा ठेवलेला तांब्या पूर्वीच्या काळी बायकानं घरातनं बाहेर गेलेला माणूस घरी लवकर परत यावा म्हणून असं करायच्या. तू सोहमसाठी. हा म्हणजे माझी आई सुद्धा हेच म्हणते. आणि आता आपण सगळेच म्हणजे आजोबा, तुम्ही, सर आणि मी आपण वाट बघतोय ना त्याची. काय काय कुठे आहे तो. काय आलाय का. शुभ्रा. हा शुभ्रा तू हे सगळं. अहो थालीपीठ नाही म्हणून कित्येक वेळा ब्रेकफास्ट टेबलवरून उठलाय ना तुमचा बबड्या. म्हणून म्हटलं आज त्याच्या आवडीचं जेवण बनवूया. चला किमान आज तरी आनंदात राहील तो. पण काय म्हणजे तो काय अभिजित सरांबरोबर खाली थांबलाय का. दोघं मागून येत आहेत का. काय झालंय काय. का थांबलेत ते दोघं खाली. शुभ्रा ऐक ना. काय झालंय आई. कुठे आहेत ते. इकडे ये ना. हा इथे बस माझ्या जवळ.
हे काय झालंय? सोहम बरा आहे ना? काय झालंय आई, बोला ना. सोहम होता तिथे, पण अवस्था फार बरी नाहीये ग त्याची. काही खाल्लं प्यायलं नव्हतं त्यांनी, असाच गप्प पडून होता. माझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नव्हती त्याची. खूप रागावलाय तो. आम्ही खूप सांगायचा प्रयत्न केला त्याला, अरे चल घरी चल, ऐकायलाच तयार नाहीये तो. त्याची एक अट आहे. हे बघ शुभ्रा, मला तुझ्यावरती कसली जबरदस्ती करायची नाहीये. म्हणजे तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच तू कर. कारण जे काही घडलं ना त्यात खरंच तुझी काहीच चूक नव्हती ग बाळा. पण काय करू मी, सोहम ना खरंच खूप हट्टीपणा करतोय. तो म्हणतोय की जोपर्यंत तू त्याची माफी मागत नाहीस ना तोपर्यंत तो घरी यायला तयार नाहीये. काय करू ग मी. तो मला म्हणाला तू मला बाहेर येऊन भेटत जा, मी राहीन कुठेतरी. असं कुठेतरी कसा राहील ग तो, किती हाल होतील ग त्याचे. मला खरंच कळत नाही मी काय करू, कसं समजू त्याला. आई, तुम्ही शांत व्हा बरं. मला माहिती आहे सोहम तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही त्याला बोटही लावलं नाहीये, पण त्या दिवशी पुढचा मागचा विचारही न करता माझ्यासाठी, तुमच्या सुनेसाठी तुम्ही तुमच्या लाडक्या बबड्यावर हात उगारला. जे घडलं ते वाईटच होतं, आणि खरं सांगू मला कुठेतरी बरंही वाटलं. नाही म्हणजे तुम्ही त्याच्यावर हात उगारलात म्हणून नाही, पण मी कुठेतरी पास झाले, सून म्हणून डिस्टिंक्शन मध्ये आले. मला नाही माहिती तुमच्या जागी जर माझी आई असती तर तिने सुद्धा असंच पाऊल उचललं असतं का, ती सोहमची बाजू मला समजवत राहिली असती. आई, मुलगी सासरी येते ती नवऱ्याच्या भरोशावर ना. स्वतःचं घर, स्वतःची सगळी माणसं अशी सोडून मागे टाकून येते. काय हवं असतं तिला? माझ्या नवऱ्याने मला खूप सुखात ठेवावं, मला मान द्यावा. कधी भांडण झालं ना आमचं तर त्याने मला समजून घ्यावं, आणि तो कितीही चिडला असला तरी मला एकटीला नाही सोडायचं त्याने. असं खंबीरपणे माझ्या बरोबर उभं राहायचं. आणि तो हे सगळं करतो ना तेव्हा कुठेतरी त्या मुलीला त्याचं घर हे तिचं वाटायला लागतं. त्याची सगळी माणसं हळूहळू बघा तिची व्हायला लागतात. पण या सगळ्या प्रवासात आई, तोच जर परक्यासारखा वागायला लागला तर काय करायचं? मी खरं सांगू, मला ना त्या क्षणी असं वाटलं की मी सगळं गमावलंय. असं 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 निसटून चाललंय सगळं माझ्या हातून, असं मला वाटलं. पण नाही, मला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिलात माझ्या बरोबर. आणि खरं सांगू, माझ्यासाठी तुम्ही सर्वस्व झालात आई. आता तुम्हाला जे हवं ते करायला मी तयार आहे. अहो सोहम, काय तुम्ही मला म्हणालात ना रस्त्यावरच्या त्या दगडाची माफी मागता, ती सुद्धा मागेन मी. आणि खरं सांगते, का कशासाठी काहीही विचारणार नाही. काय हवंय तुम्हाला? मी सोहमची माफी मागायला हवी आहे ना, मग मी सोहमची माफी मागायला तयार आहे. काहीच प्रॉब्लेम नाही.
सोहम, अरे तू इथे का बसलायस? चल वर, सगळे तुझी वाट बघतात. चल वर. नाही, मी वर येणार नाहीये. आईला मी माझी अट सांगितली आहे. शुभ्राला इथे बोलवून माझी माफी मागायला सांगा, तरच मी घरी येईन. सोहम, मी तुला म्हंटल ना, शुभ्राला तुझी अट मान्य आहे, ती तुझी माफी मागायलाही तयार आहे. आपण वर जाऊ, शांत बस थोडा वेळ, आपण बोलूया. बोलूया? काय बोलूया? हे बघा, मला काही बोलायचं वगैरे नाहीये. शुभ्राला इथे बोलवा, माझी माफी मागायला सांगा, आणि ते सुद्धा माझ्या पाया पडून. आणि एक मिनिट, शुभ्रा तयार होती ना माफी मागायला? कुठे होती? बोलवा तिला खाली. अरे इथे खाली कशाला? हे बघ सोहम, ही आपल्या घरातली गोष्ट आहे, आपण आपल्या घरात बोलूया ना. शुभ्रा वर आहे, तुला हवं तसं ती तुझी माफी मागायला तयार आहे. काय ना, मी शुभ्राला खूप चांगलं ओळखतो. एक नंबरची शहाणी आहे ती. मला खरंच वाटते ती माझी माफी वगैरे मागेल. वाट बघा. ती ना मोडेल पण वाकणार नाही, एवढा इगो आहे ना तिला. ती असं काहीही करणार नाही. शुभ्रा काहीही करू शकते. चला, समजा मी वर आलो आणि शुभ्राने माझी माफी नाही मागितली, मग मी परत खाली येणार, आई माझ्या मागे खाली येणार, मला समजावणार. आपल्याला काय हाच गेम खेळायचा आहे का हो? नाही, माझ्याकडे नाही, सगळ्यासाठी वेळ नाहीये. तिला खाली बोलवा आणि माझी माफी मागायला सांगा, आत्ताच्या आत्ता. अरे पण ते सगळ्यांसमोर? सोहम, अरे सगळे बघतायत आपल्याकडे. शुभ्रा तुझी बायको आहे, कुठल्याही परिस्थितीत तिचा अपमान होणार नाही याची काळजी तू घ्यायला हवीस. तर उलट तू ते सगळ्यांसमोर तिला तुझी माफी मागायला लावणार आहेस, पाया पडायला लावणार आहेस. आणि एक गोष्ट तू विसरतोय सोहम, तिने तुझ्यावर हात उचललेला नाहीये, तुझ्या आईने उचलला होता. कोणाच्या सांगण्यावरून? कोणाच्याही नाही. तू तिच्यावर हात उचललास म्हणून तिने तसं केलं. का तिच्यावर हात उचललास तू? असं काय केलं होतं तिने, सांग ना. हे बघा, मला कशाला बोलवलंय तुम्ही इथे? हे असं गोलगोल बोलायला, माझी समजूत काढायला? या सगळ्या टाइमपाससाठी ना माझ्याकडे वेळ नाहीये. ती माफी मागणार असेल तर सांगा, नाही तर मी जातो इथून. आणि काय झालं, कसं झालं, कशाला झालं, हे मला ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. तिच्यामुळे माझा अपमान झालाय, त्यामुळे तिला माझी माफी मागायला लागेल, सगळ्यांसमोर माझ्या पाया पडून. एक मिनिट, तुम्ही म्हणताय हा आमचा फॅमिली मॅटर आहे ना, मग तुम्ही कशाला पडताय या सगळ्यामध्ये? नाही, आईला विचारा एकदा फुल अँड फायनल, शुभ्रा येऊन माझी माफी मागणार आहे की नाही. नसेल येणार ना तर मी निघतो. थांब 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 सो, मी फोन करतो. काय रे, काय आलं? काय झालं? काय माहिती काय झालंय. तो आत काय येत नाही आणि अभिजित राशेंशी काय बोलतोय? काल मी सेकंड शिफ्टवरनं आलो ना, तर अभिजित राजे सोहमला शोधत होते. सोहम चिडून गेला होता म्हणे घरातून. हो, मला पण विचारत होते सोहमला कुठे पाहिलं का म्हणून. सोहम जाम चिडलाय. शुभ्राला माफी मागायला लावेन असं म्हणत होता. मलाही असंच वाटतंय, शुभ्राचं आणि सोहमचं काहीतरी बिनसलंय. बघितलं ना तर काय चाललंय खाली ते. अहो, पण झालं तरी काय? काय झालं काय विचारते दाते. अहो, ती शुभ्रा किती आगळ माहितीये ना, स्वतःला भारी ग्रेट समजते, नेहमी कोणाला ना कोणाला तरी काहीतरी शिकवत असते. जसं काही हिला एकटीलाच अक्कल आहे आणि आपण सगळे मोठ. आता बघा कशी नवऱ्याच्या पायावर नाक घासायची वेळ आली आहे ते. पण यात ना सोहमची चूक असणार प्रज्ञा. हो, तुम्हाला माहितीये का काय झाले ते? तो सोहम बिचारा कधीपासून सहन करत होता, शेवटी त्याचा अंत झाला आणि चिडला तो. नवरा शेवटी नवराच ना. हे बाकी खरंय. हा, नवरा आहोत तर आपण आहोत. हो ना. पण शुभ्राला काय करणार आहे ते तुम्हालाही सांगून ठेवते. हा, त्या शुभ्राच्या जास्त नादी लागू नका, नाहीतर तुमच्यावर पण नवऱ्याची पाय धरून माफी मागायची वेळ येईल. हा, चला आता. सोहम, सोहम, अरे कसा आहेस? कुठे होतास?
किती वाट बघितली तुझी. असं अचानक निघून काय गेलास तू? हे सोहम, तू काही खाल्लंयस की नाही? किती बारीक दिसतोयस रे. आणि असा चिडून निघून काय गेलास? नाही पण बरोबर आहे, घरच्यांनाही कळायला हवं ना कसं वागायचं ते. मला माहितीये सोहम, तुला अगदी असह्य झाल्याशिवाय तू असं टोकाचं पाऊल नाही उचलणार. भोळा आहेस तू, अगदी साधा आहेस, आणि लोक त्याचाच फायदा घेतात. ती शुभ्रा आहे ना, म्हणजे शुभ्रा आहे ना, येते ना. येईल येईल, तू डोकं शांत ठेव. हं, बरोबर आहे ना अभिजित राजे? वहिनी, शुभ्रा आली. तुम्हाला वाटतं शुभ्रा सोहमची माफी मागेल? चिडलेली वाटते का ग? आज सोहमचं काही खरं नाहीये. बघा आता कशी नाक घासून माफी मागतीये ती. काय काय करतेस? असं काय करतोय सोहम? तुला मी तुझी माफीच मागायला हवी होते ना, एवढंच ना. त्यात काय एवढं? आता मी तुझी आरती ओवाळणार आणि तुझ्या पाया पडून तुझी माफी मागणार. पुरे पुरे बस झालं. अरे काय सोहम, बायको इतके लाड करते तर लाड करवून घे ना. सोहम तू पण ना छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतोस रे. आता नवरा बायको मध्ये अशा गोष्टी होणारच की, हो ना? हा होत असतील, पण तू माफी मागणार आहेस की नाही? नाही आई, मी तुला म्हटलं होतं ना, ही माफी वगैरे नाही मागणार, ही असाच टाइमपास करणार. अरे मी कुठे नाही म्हणाले सोहम, मी मागते की तुझी माफी. बरं मला सांग, मी साधी माफी मागू का सविस्तर माफी मागू?